यानंतर एक महत्त्वाची राजकीय ब्रेकिंग बातमी येते। शपथविधीच्या पहिल्याच दिवशी मवियामध्ये फूट पाहायला मिळालेली आहे। विधानसभेमध्ये नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली जात होती। यावेळेला 47 मवियाच्या आमदारांनी शपथ घेतली नाही, मात्र 2 आमदारांनी यावेळेला शपथ घेतलेली आहे। सपाच्या अबू आझमींची मवियातून फारकत पाहायला मिळते। मवियाचा शपथविधीवरती बहिष्कार असताना देखील अबू आझमी यांनी आमदारकीची शपथ घेतलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत न राहण्याची भूमिका देखील आझमी यांनी मांडलेली आहे। मवियाचे नेते ठाकरेंना भेटायला गेले असतानाच मवियामध्ये ही फूट पाहायला मिळते आहे। मैं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मैं अबू आसिम आज़मी जो विधानसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूं, अल्लाह की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित सत्यनिष्ठा से प्रतिज्ञान करता हूं, भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूं उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूंगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमदारांच्या शपथविधीच्या पहिल्याच दिवशी मवियामध्ये फूट पाहायला मिळते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। पंकज, आज मवियामध्ये पहिल्याच दिवशी अधिवेशनाच्या फूट पाहायला मिळालेली आहे। 47 आमदारांनी शपथ घेतली नाही, मात्र मवियाच्या 2 आमदारांनी शपथ घेतली आहे आणि विशेषतः सपाच्या अबू आझमींनी मविया विरोधात आता भूमिका मांडलेली आहे। मवियाच्या आमदारांनी आल्यावरतीच भूमिका घेतली की आम्ही शपथ घेणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण केला आणि त्याच्यानंतर त्यांनी भूमिका घेतली की आज ते सहभागी होणार नाही। मात्र सभागृहात मविया सोबत असलेले अबू आसिम आझमी यांनी शपथ घेतलेली पाहायला मिळालं आणि त्यामुळे विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीमध्ये फूट पडते अशी शक्यता निर्माण झालेली आहे। अबू आझमी हे मवियाचे महाविकास आघाडीचा भाग होते। निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीचे एक समर्थक ते होते, समर्थन देणाऱ्या पक्षाचे एक होते, मित्रपक्षातले एक होते आणि त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडी सोबत राहणं हे तांत्रिकदृष्ट्या होतं। मात्र त्यांनी आज शपथ घेतलेली आहे, त्यामुळे अबू आसिम आझमी हे महाविकास आघाडीच्या जवळजवळ बाहेर पडणार हे निश्चित झालेले आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवीन सरकार आलेलं आहे। नवीन विधिमंडळाची सरकार अस्तित्वात येत आहे, त्यामुळे विधानसभा अस्तित्वात येते आणि असं असताना मवियामध्ये ही उभी फूट पडलेली जी आहे ते दिसून येते। अबू आसिम आझमी शपथ घेतली, त्या बाबतीत नंतर त्यांनी प्रतिक्रियाही दिली की ते त्यांच्या बोलण्यातून हे स्पष्ट होत होतं की ते मवियासोबत आता राहणार नाहीयेत। त्यामुळे पहिल्याच दिवशी आपण म्हणू शकतो की महाविकास आघाडीमध्ये फूट पडलेली आहे। अबू आसिम आझमी आता महाविकास आघाडीसोबत तांत्रिकदृष्ट्या राहणार नाहीत अशी शक्यता निर्माण झालेली आहे। नक्कीच धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मवियामध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळतंय। सपाच्या अबू आझमी यांनी मवियातून फारकत घेतल्याची माहिती समोर येते। मवियाचा शपथविधीवर बहिष्कार असताना देखील अबू आझमी यांनी शपथ घेतली आहे।